कोणाचा तरी यार असा जीव जाऊ शकतो यार. हे बघा मागेच आहे ॲम्ब्युलन्स. तर यांना तिथे काहीतरी मॅटर झालंय, पुढे कदाचित ठोकलं वाटतं गाडीला. यामुळेच ना NH66 एकदम बदनाम झालेलं आहे, एकदम बेकार झालेलं आहे. खतरनाक वाला ट्रॅफिक जाम आहे समोर. अरे यार कशाचा टॅक्स घेतात, काय करतात काय माहिती नाही, बट रस्त्याच्या नावावर ना 0 आहे. हो पाणी भरलंय. हळू पाणी उडालं मस्त. अरे वा, NH66 चा वॉटरफॉल. आणि खेडचे रस्ते ठीक नाहीये. अचानक इतका जोरदार पाऊस आलाय ना, बुरी नजर वाले जाकर जहर खाले. तर ना मस्त मी आपल्या गणपती बाप्पा, आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना जाऊन भेटलो गणपतीपुळ्यांचे श्री गणेश मंदिरात, आणि खूप मजा आली. इतकं मस्त वातावरण होतं ना. आता आपली ऍक्च्युअल जर्नी म्हणजे घराकडची जर्नी कंटिन्यू करूया. दुपारचे वाजलेले आहेत 1:30 म्हणजे 1:30 वाजलेला आहे. आणि टोटल आपल्याला 318 किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत, जे कंप्लीट करायला आपल्याला लागणार आहेत 6.5 तास. सकाळी मी 8 वाजता निघालेलो. तर आपली ही रिटर्न जर्नी चालू करूया घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ते बघा पनवेल 295, पंजिम 225, मार्लेश्वर पुढे, कोल्हापूर पुढे. ओ भाई सरक ना. आता जस्ट गणपतीपुळेवरून निघालो आणि आताचा जो रूट आहे तो MH, तो महाराष्ट्र स्टेट हायवे 4 पकडलेला आहे. 10 किलोमीटर हाच रोड आहे आणि आपण रात्री 8 वाजेपर्यंत आपल्या घरी पोहोचू. म्हणजे अजून 6.5 तास आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे. मध्ये यार 1 ते 2 किमान ब्रेक घ्यावे लागतील. जोपर्यंत असे रोड आहेत ना 300 किलोमीटर क्या 1000 किलोमीटर चालवेन. बट जसे खड्ड्याचे रोड आहेत ना यार 1 किलोमीटर पण चालवायला जीवावर येतं. येवा कोकण आपलो तसा. हे सगळ्यांसाठी आहे, हे प्रत्येक भारतीयासाठी आहे. कोकण तुम्हाला बोलवतो आहे, तुम्ही या, एन्जॉय करा, कचरा करू नका, चांगलं बोला, अतिशय गोड कोकणी माणसांशी, आणि एन्जॉय करून परत घरी परता. इथे ना कोकणमध्ये एक चांगलं आहे की कुठेही तुम्ही जाल ना तिथे एंट्री तिकीट नाही आहे. नाहीतर तुम्ही बाहेरच्या देशात जाल, नाहीतर इव्हन तुम्ही साऊथच्या स्टेट्समध्ये जाल ना जिकडे जास्त पर्यटक जातात, उटी, मुन्नार, कूर्गच्या साईडला, तर जे पण स्पॉट्स आहेत ना ते एंट्री तिकीट घेतात, पार्किंग तिकीट घेतात, जे पण आहे ते चार्जेस लावतात. बट या कोकणात ना कुठल्याही बीचवर तुम्ही जावा, कितीही वेळ राहावा, काहीही करा म्हणजे मर्यादित राहू ना, तिकीट नाही आहे. आणि यार आपला महाराष्ट्र टुरिझम तर भाई 1 नंबर आहे. फक्त यार महाराष्ट्राचे जे रोड्स आहेत एस्पेशली मुंबई, नवी मुंबईचे, ते यार प्लीज अशा रोड सारखे करा ना. कशी माहिती आहे बघा, अशी आता मी आहे ना ढिंगणी म्हणून ठिकाणी आहे आणि आजूबाजूला बघा ना काय वेदर झालंय. पावसाचा जोर परत चालू झालाय आणि हे बघा तिकडे आहे ना नदी वाहते, एक मोठी भली मोठी नदी आहे. मी नदीचं नाव काय, आणि असा काही रस्ता आहे, वेडी वाकडी वळणं आहेत आणि तुम्ही आहात, मी आहे. खूप मजा येते यार आजचा दिवसच यार. ओ भाई बघा ना कसा पाऊस वाटतोय तो. याला म्हणतात ऍक्च्युअल मान्सून यार. हे जर तुम्ही मान्सून अनुभवलं नाही ना तर कोणतं मान्सून अनुभवलं यार, तर काय केलं तुम्ही. या ना कोकणमध्ये. या व्हिडिओला लाईक करून या, पण कॉमेंट करून या, असंच नको या, ठीक आहे.
मित्रांनो आता काही नॅशनल हायवे 66 ला जाऊन मर्ज होतोय। हे बघा पनवेल 261 किलोमीटर आहे अजून, आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे ना ते 276 किलोमीटर आहे। डेस्टिनेशन काय बोलतोय मी, आपलं जे घर आहे इथून ते 276 किलोमीटर आहे, 280 म्हणजे समजा। ओके, इथून नाही जायचं रे बाबा, इथून जायचं रे बाळा। युटर्न मार रे बाळा, युटर्न मारली रे बाळा, बलेनो नाही ग्लांजानी, हे सेम बट डिफरंट। आता ना थोड्याच वेळात कदाचित सावर्डे येईल, आणि आता भाई लास्ट पर्यंत, शेवटपर्यंत आपल्याला NH66च घ्यायचंय। सो चला सरळ 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 हळू 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 हळू, अजून घर 5 तास आणि 45 म्हणजे 5.5 तास लांब आहे। अचानक इतका जोरदार पाऊस आलाय ना की समोरचं दिसणं थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणून मी हेडलाईट्स ऑन केलेले आहेत, म्हणजे फॉग लॅम्प ऑन केलेला आहे LED वाला। DRS नाही आहेत यार या गाडीमध्ये, सगळ्यांना DRS द्यायला पाहिजे की नाही, द्यायला पाहिजे पण दिले नाहीत। टॉप मॉडेल घ्या, ठीक आहे, थोडा काय बोलणार। हां तर आहे ना, अजून NH66 वरच आहे, गुहागर आणि चिपळूण यायचं आहे अजून। तर गुहागर बायपास रोड आहे वाटतं, मला जोरात बोलावं लागतंय बिकॉज बाहेर खूप जोराचा जोरदार मुसळधार पाऊस गडगडतोय येतोय, आणि खूप मजा येते चालवायला। हे दृश्य बघा, त्या माउंटन्सवर एक माउंटन रेंज आहे तिथे, आणि तिकडे काय सीन झालंय यार, वाव। जर जो कोण वर असेल ना त्या माउंटनच्या, आता यार हेवन आहे तिथे लेफ्टला। तर आपलं जे अपडेट आहे ना, अजून 250 किलोमीटर म्हणजे 245 किलोमीटर आपल्याला अजून चालायचं आहे, आणि आता सावर्डेला मागे टाकलं मी। गुहागर पण गेलं वाटतं, आता चिपळूण येईल थोड्या वेळात। तर आता ना थोड्या वेळासाठी NH66 ला मी बाय बाय बोलतोय, सोडतोय, आणि एक गुहागर बायपास रोड आहे तो रोड घेतो, सो दॅट इथून जर गेलो ना मी तर चिपळूण वगैरे लागेल, ते बायपास करून आपण जात आहोत। आता थोडासा शॉर्टकट आहे, आणि परत नंतर जाऊन NH66 ला मर्ज होणार आहे। थोडं ना 20 ते 25 मिनिटं या बायपासवर गेले, थोडा खराब होता रस्ता, बट ठीक आहे तेवढं चालतं। आणि आता परत आता हा जो राईटवाला दिसतोय NH66 आहे, तो आता इथून पुढे NH66 ला मर्ज होणार आहे। पण त्याआधी हे बघा, त्या पर्वतावर काय चालू आहे, वाव, अरे वा, NH66 चा वॉटरफॉल अरे वा, ड्रेनेज सिस्टम आहे ती, वॉटरफॉल नाही आहे, ठीक आहे, चांगलं आहे, जे काय आहे वो बहुत ही मस्त आहे। मित्रांनो हा वॉटरफॉल बघा किती मोठा आहे, वाव, गेला, अरे यार काय काय सही होता है यार वॉटरफॉल, तो इकडेच कुठेतरी आहे राईटला, आता नाही दिसणार, लपला, दिसते दिसते। मी गाडी थांबवली हे दृश्य कॅप्चर करायला, काय मोठं आहे। तर आता ना खोपी फाटा वेरळ मध्ये आलेलो आहे, आणि हा येताना पण थोडा पॅच खराब होता, जाताना पण पॅच खराबच आहे, तर त्यामुळे ना इथे सगळं ऑरेंज ऑरेंज आहे, ॲक्च्युली पाहिजे तर रेड, सगळे थांबलेत। तर आहे ना आता खेड रेल्वे स्टेशन आलेलं आहे, आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खेडमध्ये। चिपळूण तर मागेच राहिलं, बायपास झालं, गुहागर पण बायपास झालं, त्या बायपास रोडमुळे खेड आलेलं आहे, आणि खेडचे रस्ते ठीक नाही आहेत, बिलकुल ठीक नाही आहेत। दापोली ना लेफ्टला आहे, तिथे बोर्ड लिहिलेला, क्लिअर आला नाही, फोकस केलाच नाही मोबाईलने। हां, तर इथून जर लेफ्ट घेतला ना तर दापोली येतं,
दापोली येतं नाही, अजून चालायला भरपूर लागणार आहे, पण दापोली येतं तिकडे बस. आता आलेला आहे काशेडी टनल. येताना पण हाच टनल आपण घेतलेला. तर या टनलचा हा जो टाइम लॅप्स आहे ना तो एन्जॉय करा. त्यांना मित्रांनो थोडं थांबलो, तोंड वगैरे धुतलं, अजून पुसला नाहीये. महाड येणार आहे, थोडं स्ट्रेच वगैरे केलं बॉडी 5 मिनटं आणि आता परत जाऊया, जर्नी कंटिन्यू करूया. तर आता ना संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. सकाळी 8ला जर्नी चालू केलेली, आता संध्याकाळी 5 वाजत आहेत आणि अजून सुद्धा आपल्याला 160 किलोमीटर कव्हर करायचे. जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत किती 3 तास आणि 40 मिनटं. 4 तास तर लागणार. आता आहे ना चहा टाइम झालेला आहे. तर आता ना महाड पर्यंत पोचलेलो आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:10 आणि आतापर्यंत ना ट्रॅव्हल खूपच मस्त आहे. जेव्हा रात्री झोप एकदम मस्त लागते ना तर ना बिलकुल थकायला होत नाही. आणि आज तसंच काही दिवस आहे, बिलकुल थकायला झालं नाहीये. अजून आपल्याला 4 तास ड्राईव्ह करायचंय. जसं महाड क्रॉस करतोय ना तसं मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. काय पाऊस एकदम धो धो धरा धरा थडा थडा गडा गडा पडतोय यार. वाव. म्हणजे अशा मान्सून मध्ये ना ऍक्च्युली कळतच नाही की सकाळ कधी होते, दुपार कधी होते, रात्र कधी होते. सगळं सेमच वाटतं. मी तर आश्चर्य झालो की आता 5 वाजले. मी कंटिन्युअस ड्राईव्ह करत होतो कधीपासून, गणपतीपुळेपासून थोडा, आणि नंतर रिअलाइज झालं की यार 3 तास झालेले आहेत, ब्रेक घेऊया. मग ब्रेक घेतला. आणि आता अजून एक ब्रेक हवाय मला. चहा नाही तर कॉफी गरमा गरम, त्याबरोबर कांदा भजी नाही तर वडा मिळाला ना बस संपलं यार, खतम. दिवसाचा एंड एकदम परफेक्ट होईल. हो पाणी भरलंय, पाणी भरलंय. हळू 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 पाणी उडालं मस्त. हां, तर मी काय बोलत होतो यार, चहा कॉफी ब्रेक हवा आहे. यूं ही बरस बरस काली घटा बरसे, हम यार भीग जाएं इस चाहत की बारिश में. पर मैं आलेलं आहे वीर रेल्वे स्टेशन. हे दरवेळी येताना मी तुम्हाला दरवेळी दाखवतो, बिकॉज बोर्डच एवढा मोठा लावलाय ना वीर रेल्वे स्टेशनचा. खतरनाक वाला ट्रॅफिक जाम आहे समोर. अरे यार इतकी मस्त ट्रिप जात होती आणि इतकं सारं ट्रॅफिक. तर एनिवेज आपले ना 300 किलोमीटर या ट्रिपचे सकाळपासून कव्हर झालेले आहेत. आणि टोटल जर बघायला गेले ना तर 750 किलोमीटर झाले कालपासून. मस्त आहे ना. मस्त असायलाच पाहिजे यार. तुम्ही फक्त लाईक करा व्हिडिओला आणि कॉमेंट सुद्धा करा, शेअर करा, सबस्क्राईब तर जरूर करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर. तर ना 20 मिनटं त्या भसट ट्रॅफिकमध्ये होते. एकदम बेकार ट्रॅफिक, बेकार आहे बेकार. यासाठीच लोक रील बनवतात की NH66 एकदम गटार हायवे. या पॅचमुळे ना NH66चं नाव खराब आहे. एकदम बेकार आहे यार. हा जर पॅच नीट केला ना तर NH66 एकदम बेस्ट होईल. बट या पॅचमुळे ना आज मी NH66ला 10/10 देणार नाही. या पॅचमुळे त्याचे 5 मार्क गेले, डायरेक्ट 5 मार्क. म्हणजे जितकं डिस्टन्स मस्त कव्हर केलेलं ना इकडे अर्धा पाऊण तास असाच वाया गेलेला आहे. आता मागे ना एक ॲम्ब्युलन्स आहे. महाराष्ट्र प्रशासन तुम्ही ऐका, हा जो फालतू रोड बनवला आहे ना तुम्ही, तो प्लीज सुधारा. कोणाचा तरी यार असा जीव जाऊ शकतो यार. हे बघा मागेच आहे ॲम्ब्युलन्स, ती जाणार कशी. त्यामुळे NH66ला एकदम लाईक लोक गटार बोलतात. आहेच गटार या पॅचमुळे, काय बोलणार. बिचारे ॲम्ब्युलन्स कधीपासून ती ओरडते, तिला जायला मिळत नाहीये पुढे. आणि हे बघा असे येडे लोक जात आहेत. हे बघा आता गेली ती.
तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र प्रशासन काय बोलणार भाई, सिडॅन्सची तर वेगळीच मजा आहे. ज्या पण स्पीड ब्रेकरवर जातात ना त्याला टच होत आहेत, त्यामुळे सिडॅन्स कोण घेत नाही यार. एकदम बेस्ट गाड्या आहेत सिडॅन्स, जमिनीला चिपकून चालतात. बट चला अशा रस्त्यामुळे ना, वा हे बघा कशाचा टॅक्स घेतात, काय करतात काय माहिती नाही. बट रस्त्याच्या नावावर ना 0 आहे. ॲटलिस्ट छोटा रस्ता द्या, पण क्वालिटीवाला रस्ता द्या. एक तर भाई कसं कोण चालवेल या रस्त्यावर. ठीक आहे, NH66 बद्दल ना माझे थोडे व्ह्यूज आता चेंज होत आहेत. बिकॉज जेव्हा येताना गर्दी नव्हती तेव्हा ठीक वाटलेला हा पॅच. पण आता जाताना ना इतके सारे लोक आले, अजून काय अल्टरनेट नाही ना, इतके सारे लोक आले, त्यामुळे मी NH66 ला यार चला 5 minute congestion caused by roadworks in 1.5 kilometers. बघा परत on the fastest route. त्या घाणीतून निघालो, परत घाण आहे. अरे यार NH66 कम बीप. पण ठीक आहे यार, वेदर बघून ना थोडं मस्त वाटतंय. आता फक्त मला चहा हवी आहे, चहा नाही तर कॉफी माझा मूड चांगला करू शकते. मूड खराब यार त्या पॅचनी केला बस. मी काय शुगर कोट करणार नाही, एकदम बेकार गटार रस्ता आहे यार NH66. यामुळेच ना NH66 एकदम बदनाम झालेला आहे, एकदम बेकार झालेला आहे, थर्ड क्लास झालेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि रोडवर्क्स यार काहीतरी करा. तर ना तिथे काहीतरी मॅटर झालंय पुढे, आणि तो ट्रक वाटत ठोकलाय कुठेतरी, तर त्यामुळे सगळे थांबले. एक काय नवीन नाटक आहेत यार. हा आहे NH66. तर जर तुम्ही येत असाल ना तर अर्ली मॉर्निंग नाही तर लेट नाईटला या. बट असं आता वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत, या पीक टाईमला येऊ नका. एकच लेन ठेवले आहे चालू भाई लोकांनी. हे आपलं आहेत नॅशनल हायवे भारताचे. वा हे मी पूर्ण कॅप्चर करतोय, जस्ट तुम्हाला आयडिया यायला पाहिजे की काय स्थिती आहे NH66 ची. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 5:57 म्हणजे 6 वाजलेले आहेत. मुसळधार पावसाने माझं स्वागत केलेलं आहे आणि तुमचं सुद्धा स्वागत केलेलं आहे. तर अजून ना 3 तास लागणार आहेत घरी पोचायला. टोटल किलोमीटर बाकी आहे 130 किलोमीटर. बराच उशीर झाला. ॲक्च्युली मी 8लाच पोचणार होतो, पण ते ट्रॅफिकमुळे ना 1 तास वाढला आणि मी 1-2 ब्रेकसुद्धा घेतलेले. हे जे काय लोक हुशार लोक जे ब्लिंकर्स ऑन करतात ना, हजार्ड लाईट, ते ॲक्च्युली रॉंग आहे. ते तुम्ही करू नका. सिम्पल तुम्ही हेडलाईट ऑन करा, नाही तर पार्किंग लाईट ऑन करा. आता हे लोक जेव्हा लेफ्ट राईट मारतील तेव्हा इंडिकेटर कसं देणार, हाताने, हात तर दिसणार नाही. आलेलो आहे माणगावमध्ये. आज आहे ना जाताना माणगावमध्ये थोडंसं ट्रॅफिक आहे, बिकॉज हे सिटीच्या आतमधून रोड जातो, त्यामुळे थोडंसं 5-10 मिनटं ट्रॅफिक असेल. आणि हे तर पीक टाईम आहे, लोक बाहेर येतात, शॉपिंग करतात. आणि आज संडे आहे, संडे इव्हनिंग आहे यार. खूप टाइम झाला चालतोय. आता संध्याकाळचे वाजले 6:30. तर इथे विचार केला काहीतरी हलका फुलका स्नॅक्स ब्रेक, चाय नाही तर कॉफी, जे पण इथे मिळेल ते पितो. काय मस्त गरमागरम कांद्याची भजी आणि कॉफी या वेदरमध्ये. रात्रीची स्थिती बघा NH66 ची. म्हणजे हा पॅच जरा चांगला आहे, तरी पण इतक्या मुसळधार पावसात ना समोरची विजिबिलिटी खूप कमी होऊन जाते. तर तुम्ही आहे ना जास्त, हे बघा मध्येच खड्डा आला, तर म्हणून आहे ना मध्ये नाही, मी काय बोलतोय, म्हणून ना 60च्या आसपास स्पीड ठेवा. जास्त स्पीडला गाडी चालवू नका, बिकॉज हे बघा ना मध्येच खड्डे आहेत. वा बरं झालं पाऊस पण गेला. इथे ना मस्त लिहिलंय, बुरी नजर वाले जाकर जहर खाले.
सीधी सादी लगती है, बोलती कि वो तो कुछ नहीं समझती। तर आता टाइम आलेला आहे NH66 ला बाय बाय बोलून नॅशनल हायवे 548A वर जायचं. म्हणजे हा जो हायवे आहे ना तो खोपोली पाली रोड आहे. आता रिटर्न जातोय तो पाली खोपोली रोड आहे. तर आता डायरेक्ट इथे खोपोली साईडला मर्ज होऊ. आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा टोल द्यायला लागेल. बट कसं आहे ना मित्रांनो की आता जर मी नागोठणेवरून गेलो तर अजून खड्डे वड्डे मिळतील. तर ठीक आहे यार, थोडासा टोल देऊन आपण फटाफट तर ऍटलिस्ट घरी पोहोचू. तर मित्रांनो हा आहे आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा एक्झिट आहे इकडे राईट मारून. बट आहे ना मी तिथून नाही जात आहे. मी जातोय आपल्या ओल्ड हा बघा इकडून गेलो तर आपला एक्सप्रेसवे. बट मी जातोय आपल्या ओल्ड हायवेनी. ओल्ड हायवे कदाचित इथेच आहे. हा इथून आहे. तर ओल्ड हायवेनी का जातोय बिकॉज इथून आहे ना आपल्याला मस्तपैकी व्हेज डिनर मिळेल यार. आता आहे ना संध्याकाळचे रात्रीचे वाजलेले आहेत 8:40 आणि इकडे मस्तपैकी आपण जेवू शकतो यार. म्हणजे एक हॉटेल ओळखीचं आहे तिकडे आहे ना व्हेज थाली खतरनाक मिळते. होपफुली ते ओपन असेल तर ती व्हेज थाली खायला जातोय. बाकीचं मला माहिती नाही इकडे काय कसं आहे. बट ती व्हेज थाली ना मला आवडते खूप. आपले सकाळपासूनचे 400 किलोमीटर कव्हर झालेले आहेत आणि आपण आता आलेलो आहोत खोपोलीच्या साईडला. तर ना गाडी इकडे उभी गेली आणि हे जे हॉटेल आहे जिकडे मी दरवेळी येतो हे जस्ट आपला NH48 जो ओल्ड हायवे आहे ना मुंबई पुणे त्याच्या बाजूला आहे. तर या मागच्या हॉटेलमध्ये ना हॉटेल स्वादमध्ये मस्तपैकी एक व्हेज थाली खाल्ली आणि पोट भरलं यार. त्याने जास्तच दिलेलं. असं वाटतं आत्ता झोपून जाऊ. बट नाही, अजून आपला 1 तासाचा प्रवास बाकी आहे. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितलाय ना आतापर्यंत व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी 8 वाजता निघालेलो आणि आता वाजलेले आहेत 9:32. म्हणजे किती 13.5 तास आपण रोडवर आहोत. आपला आजचा प्रवास सुरू आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो फायनली आपल्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे. आता रात्रीचे वाजलेले आहे 10:03 आणि शेवटचे जे 15 किलोमीटर आहेत ना ते आपल्याला या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच राहायचं आहे. आणि ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर सारे रोड दाखवले. म्हणजे कोकणमधले स्टेट हायवे, देन NH66, NH48 सुद्धा आणि आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि ना गेल्या 2 दिवस आपण मस्त शंकरांचं महादेवांचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं गणपतीपुळ्याला जाऊन. तर खूप मजा आली कुणकेश्वर, देवगड आणि गणपतीपुळ्याला. आणि जे कोकणचे बीच होते ना वाव, समुद्र किनारे एक नंबर होते यार. जे ब्रिजेस होते ते एक नंबर होते. आणि हे जे शेवटचे 17 किलोमीटर जे उरले आहेत ना ते बिना कॅमेराचं, बिना काही डिस्ट्रॅक्शनचं जस्ट मी यार चालवतो, माझ्यासाठी चालवतो. माझा फेवरेट हायवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, तुम्हाला माहिती असेल. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. 14 तासाच्या वर आज आपण रस्त्यावर होतो आणि एक्सप्लोर करत होतो कोकण. फायनली घरी पोहोचलेलो आहे, पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहे. तर आज आपण ना 451 किलोमीटर कव्हर केले, 451 किलोमीटर. आणि कालपासून आपण टोटल किलोमीटर कव्हर केले आहेत 895. म्हणजे मोठामोठी 900 किलोमीटर कव्हर केले आहेत 2 दिवसात. अजून 100 झाले असते 1000 झाले असते. ठीक आहे, जर 1000 ट्रिपवाले तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. ती कूर्गवाली ट्रिप होती. ठीक आहे, तर असं काही होता आजचा आणि कालचा दिवस. जर तुम्हाला ही कोकण कुणकेश्वरची सिरीज आवडली असेल, गणपतीपुळेचं सिरीज आवडलं असेल तर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मी जातो, मस्त आंघोळ करतो आणि झोपतो. आणि हां,
उद्या आहे ना 27 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आहे. तर सगळ्या कृष्ण भक्तांना हरे कृष्ण, राधे कृष्ण, बाय बाय.